नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर माझी आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे पापड. आपण पाहू शकता मी साबुदाणा आहे मी 2 भांड्यांमध्ये घेतलेला आहे. 1 किलो साबुदाणा आहे हा, आणि मी रात्रीच भिजत घेतलेला आहे, त्यामुळे खूप मऊ असा झालेला आहे, आपण पाहू शकता. आणि इथे मी साधारणतः 6 बटाटे घेतलेले आहेत. 5 ते 6 बटाटे घ्यावेत. सालं काढून घेतलेले आहेत. याचा आता मी किसून घेईन बटाटे हे मी. आणि इथे मिरच्या दिसतात, ही बॅडगी मिरची आहे. तर मी मिक्सरला काढून घेईन, म्हणजे चिली फ्लेक्स म्हणतात तो हा प्रकार. तर हे सगळी तयारी आहे. इथे मी एका तांब्याचं हे माप घेतलेलं आहे, आपल्याला दाखवते मी. हा जो तांब्या आहे, या तांब्याने मी 8 तांबे पाणी ठेवलेलं आहे तापत. त्यानंतर मी यामधून 1 तांब्या मी पाणी काढून घेणार आहे उकळल्यानंतर, कारण की कुठला साबुदाणा मोठा असतो लहान असतो त्या अंदाजाप्रमाणे आपण नंतर पाणी लागलं तर घालावे, म्हणजे 1:7 असं प्रमाण ठेवावं. जादा म्हणून 1 तांब्या मी यामध्ये पाणी तापवलेलं आहे. 1 किलोला 8 तांबे पाणी. पाहू शकता हे पाणी उकळत आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये मी मीठ घालून घेईन, चिली फ्लेक्स घालून घेईन. पाणी उकळू द्या जरा. पाणी उकळेपर्यंत मी हे जे बटाटे आहे ते किसून घेईन, आणि ह्या मिरच्या आहे ते मिक्सरला काढून घेईन. फार बारीक करायच्या नाही आहेत. हे दोन्ही मी तोपर्यंत करून घेईन. हे पाणी खूप तापलेलं आहे, आपण पाहू शकता चांगलीच उकळी आलेली आहे. तर यामधून मी 1 तांब्या पाणी काढून घेईन, कारण 1:7 हे प्रमाण असावं. मी एक जादा म्हणून 1 तांब्या ठेवलेलं होतं, ते एका पातेल्यामध्ये काढून घेईन. जर आवश्यकता असेल तर ते पाणी वापरावं. आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि मीठ घालून घेईन. हे मी 1 तांब्या पाणी पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे, जर लागलं तर आपण वापरूयात. तर यामध्ये मी मीठ आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे, आपण पाहू शकता. आता या पाण्यामध्ये मी साबुदाणा घालून घेईन. मी यामध्ये साबुदाणा घातलेला आहे. पहिल्यांदा थोडासा साबुदाणा घालायचा, पळीने हालून घ्यायचं, आणि अजून पुन्हा राहिलेला साबुदाणा घालून सगळं एकजीव करायचं आहे. हे बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी बटाट्याचा खीस घालेन. बटाट्यांचा खीस करून घेतलेला आहे. बटाटे खिसून घेतले, ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. बघा, यामध्ये मी बटाट्याचा खीस घालून घेईन. बटाट्याचा खीस घालून घेतलेला आहे. आता आपण सगळं मिक्स करूयात. आपण पाहू शकता इथे साबुदाणा चांगला शिजतोय, पण असा हा घट्ट झालेला आहे. तर आपल्याला 1 तांब्या मी जे पाणी काढून ठेवलेलं आहे ते आपण ॲड करूया. हे पाणी मी उकळतच ठेवलेलं होतं, तर हे गरम पाणी आहे ते मी साबुदाण्यामध्ये घालून घेईन. ते जे 1 तांब्या मी पाणी काढून ठेवलेलं होतं गरम पाणी, तर ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि साबुदाणा असा छान शिजवायचा आहे. साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे, आणि जेवढं हे शिजेल तेवढं चांगलं. आपण पाहू शकता हा साबुदाणा छान शिजलेला आहे. आणि कसा ओळखायचा, तर साधारणतः ही साय येते याच्यावर. हे बघा, मी दाखवेन तुम्हाला. ही सगळ्या बाजूनी जी साय येते की हा साबुदाणा शिजलेला आहे, हे लक्षात येईल. तर याच्या मी आता थोडंसं 5 मिनिट थंड करूयात. फार गरम याच्या नको. 5 मिनिट थंड करून याच्या मी पापड्या घालेन. थंड झालेला आहे, आपण पाहू शकता. हे बघा, एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं, आणि याच्या पापड्या करूयात. आणि अगोदर ही सगळी तयारी करून घ्यायची आहे.
जो प्लास्टिक पेपर असतो तो घालून तयारी करून ठेवली की या पापड्या करायला सोपं जाईल. खूप सुंदर होतात या पापड्या. उपवासाची पापडी आहे. आपणही करून पहा. आणि आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा. त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.